गुड इव्हिनिंग ऑल ऑफ यू. सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करा चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना माझा आवाज येतोय का सांगा. ओके, चला सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करून घ्या पटकन चॅट बॉक्स मध्ये. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे. स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे. ओके, चला स्टार्ट करूया आपण. तर टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट न्यू लेसन. ओके, लेसन नंबर 18. आज आपण लेसन नंबर 18 स्टार्ट करणार आहोत आणि लेसनचं नाव आहे साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड. ओके, सगळ्यांना बुक सुद्धा विजिबल आहे. आय होप बुक सुद्धा सगळ्यांना विजिबल असेल. ओके, चला आपण स्टार्ट करूया. तर लेसनचं नाव ऐकूनच तुम्हाला समजलं असेल आज आपण या लेसन मध्ये काय शिकणार आहोत, कशाबद्दल स्टडी करणार आहोत. साऊंड, राईट. जे तुम्हाला साऊंड ऐकायला येतात आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट मधून. सध्या आता माझा सुद्धा साऊंड तुम्हाला येतोय ऐकायला. तर त्या साऊंड बद्दलच आज आपण काय करणार आहोत या लेसन मध्ये स्टडी करणार आहोत. ओके, आणि प्लस प्रोडक्शन ऑफ साऊंड म्हणजे या साऊंडचं प्रोडक्शन, हा साऊंड कसा प्रोड्यूस होतो ते सुद्धा या लेसन मध्ये आपल्याला समजणार आहे. ओके, तर जे सुद्धा तुम्हाला वेगवेगळे आवाज वगैरे ऐकायला येतात एखाद्या कशाचा सुद्धा एखाद्या तुमचे जे म्युझिक हे असतात, काय बोलतात, म्युझिक, संगीताची वाद्य जे असतात त्याच्यातून सुद्धा आवाज कसा येतो आपल्याला ऐकायला, फॉर एक्झाम्पल तबला वगैरे. तर ते सगळं आपल्याला या लेसन मध्ये काय करायचं, स्टडी करायचं. ओके, तर लेसन काय बघणार आहोत ओव्हरऑल कळालं सगळ्यांना या लेसन मध्ये. ओके, चला मग स्टार्ट करूया आपण. Let's recall. Some events are given below. Put a tick mark correct in the box if you have experienced the event. If not, put a cross in the box. Okay, तर तुम्हाला खाली काही इव्हेंट्स दिलेले आहेत. ओके, काही घटना दिलेल्या आहेत. त्या जर तुम्ही एक्सपिरियन्स केल्या असतील, तर त्यांचा तुम्ही अनुभव घेतला असेल, तर त्याच्या पुढे काय करायचंय, तुम्हाला टिक करायचंय, करेक्ट टिक करायचंय. ओके, करेक्ट मार्क करायचंय. आणि त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स आलाच नसेल, म्हणजे जे काही इव्हेंट आहे त्याच्यापैकी तुम्हाला काय ते एक्सपिरियन्स आलाच नसेल, त्याच्यासमोर काय करायचं, क्रॉस करायचं. ओके, तर सगळ्यांचा वेगळा वेगळा असू शकतं, राईट. तुम्ही जे एक्सपिरियन्स घेतला असेल तो मी नसेल घेतला, मी घेतला असेल तो तुम्ही नसेल घेतला, राईट. तर बघा काय काय एक्सपिरियन्स, काय काय इव्हेंट्स दिले ते आपण बघूया पहिले. ओके, फर्स्ट काय, क्लॅप युअर हँड्स टुगेदर, दोन्ही हातांनी टाळी वाजवली. याचा एक्सपिरियन्स तर सगळ्यांनीच घेतलेला आहे. ओके, याला आपण टिक करूया. नंतर प्ले अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही प्ले केलंय का, वाजवलंय का. जर वाजवला असेल, फॉर एक्झाम्पल तबला, गिटार, काही, तर तुम्ही टिक करा. ओके, करेक्ट म्हणून. नसेल केलं तर क्रॉस करा. नंतर काय, ब्रश अ फायर क्रॅकर, हे तर सगळ्यांनीच केलं असेल दिवाळीमध्ये. थोडी तरी फटाके तुम्ही फोडलेच असेल. ओके, तर फटाके फोडायचा सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स घेतला असेल. नेक्स्ट काय दिलं, नॉक ऑन अ क्लोज डोअर, तर तुम्ही दरवाजावर काय केलंय, बंद दरवाजावर नॉक केलाय का तुम्ही, केला असेल बरोबर. बाहेरून वगैरे तुम्ही आला असेल, तुमचा डोअर बंद असेल तर तुम्ही नॉक तर करतात ना, बरोबर. नंतर काय दिलंय, विसल युझिंग द कॅप ऑफ ए पेन, तुम्ही कधी केलंय का, पेनाचं जे टोपण असतं त्याच्याने शिट्टी वाजवायचा केलाय का प्रयत्न कधी. त्याच्या बघा तुम्ही, तो पेनाचं टोपण असेल ना, त्याला उलट करून त्याच्यावर फूक मारा, शिट्टी वाजते, त्याच्यातनं आवाज येतो. केला असेल तर त्याला टिक करा. प्लेस युअर पाम ऑन अ मोबाईल दॅट इज रिंगिंग, आता तुमचा मोबाईल फोन वाजतोय आणि त्याच्यावर हात ठेवा, तर तुम्हाला काहीतरी बघा काय एक्सपिरियन्स येतो, व्हायब्रेशन तुम्हाला दिसते, तुम्हाला फील होतील. जर तुम्हाला झाले असतील फील, तर तुम्ही करेक्ट टिक करा. ओके, नेक्स्ट काय दिलंय, स्वेंग द क्लॅपर ऑफ द बेल अँड द बेल रँग, जर तुम्ही घंटा, त्या घंटाला तुम्ही असं थोडंसं
त्याला धक्का दिला आणि घंटा वाजली, त्याच्यातनं आपल्याला बेल म्हणजे आवाज येतो. हे सुद्धा तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल. जर तुम्ही मंदिरात गेला असेल टेम्पलमध्ये तर घंटा असते, सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही घंटा वाजवतात आणि त्याच्यातनं आवाज तर ऐकायला येतो. अ मेटल युटेन्सिल फेल डाऊन विथ अ क्लॅटर. एखादं भांड आपल्या घरातलं वगैरे किचन मध्ये कधी पडलं असेल चुकून खाली, त्याचा सुद्धा आवाज तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल. नेक्स्ट, देअर वॉज अ थंडर क्लॅप इन द स्काय. आकाशात वीज कडकणे. हे सुद्धा तुम्ही पावसाळ्यात रेनी सीझन मध्ये केलं असेल एक्सपिरियन्स, राईट? नेक्स्ट, पुट युअर हँड ऑन अ स्पीकर विच इज प्रोड्युसिंग साऊंड. आता तुमच्या घरात एखादा तुम्ही स्पीकर लावला असेल आणि त्याच्यावर हात ठेवा. तुम्ही ते एक्सपिरियन्स केलंय का ते बघा. त्याचं व्हायब्रेशन येतात ना, त्यातून पण सुद्धा ते एक्सपिरियन्स केलेत का तुम्ही? केले असतील, सगळ्यांनी केले असतील ना? येस. तर बघा, बहुतेक तर सगळेच आपण ऍक्च्युली हे केलेत, एक्सपिरियन्स केलेत, राईट? तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा सगळे एक्सपिरियन्स केलेले आहेत हे सगळे इव्हेंट्स, राईट? तर या सगळ्यातून एकच प्रोड्यूस होते. काय प्रोड्यूस होते या सगळ्यातून? जे काही एक्सपिरियन्स आपण बघितलेत, सॉरी इव्हेंट्स जे आपण बघितले, त्या सगळ्यांना एकच साऊंड, राईट? येस, साऊंड प्रोड्यूस होतोय. मग त्या साऊंड बद्दल आज आपण या लेसन मध्ये बघणार आहोत. ओके, तर नक्की आता ते समजा त्या शिट्टीतून समजा तुम्ही आता दरवाजावर नॉक केलं तर नॉक केल्यानंतर तो आवाज कसा येतोय तेच आपल्याला बघायचंय. ओके, भांड पडल्यानंतर खाली तो आवाज कसा होतो, कसा घुमतो ते सुद्धा आपल्याला बघायचं. ओके, तर व्हायब्रेशन वगैरे सगळं बघायचं आपल्याला या लेसन मध्ये. ओके, तर आपण पुढे जाऊया. It is seen from the above examples that sound is generated due to a variety of events. आता मी तुम्हाला तेच सांगितलं की आता वरती जे आपण काही इव्हेंट्स बघितले त्यातून आपल्याला साऊंड जनरेट होताना दिसतोय. ओके, in some examples sound was generated due to the vibration of object, for example the bell or a string or a diaphragm of a musical instrument. तर बघा, तुम्हाला याच्यामध्ये काही जे एक्झाम्पल्स आपण बघितले त्याच्यामध्ये साऊंड कसा तयार होतोय, साऊंड कसा जनरेट होतोय? व्हायब्रेशननी. फॉर एक्झाम्पल पण त्यांनी सुद्धा दिलंय, जसं घंट्याला जर तुम्ही असं वाजवली तर व्हायब्रेशन होऊन काय होतं, साऊंड निघतो, बरोबर? जर तुम्ही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जर बघितलं असेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही गिटार वगैरे बघितलं असेल, नाहीतर काय बोलतात त्याला, इथे खाली दिलेला एक्झाम्पल बघा, हा वाला तानपुरा. हा जो मिडल मध्ये जी बाई बसली ना, लेडी बसले, तिच्या हातात जो आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट त्याला तानपुरा होतात. तर त्याच्याबरोबर सुद्धा एक स्ट्रिंग असते. तर ते स्ट्रिंग आपण व्हायब्रेट केली, हलवली, त्याला धक्का दिला, तर त्या व्हायब्रेशन मधून आपल्याला काय मिळतात, साऊंड येतात. ओके, आणि नंतर काय झालं, व्हाईल इन सम एक्झाम्पल्स लाईक अ ब्रस्टिंग ऑफ क्रॅकर, क्लॅपिंग, अ लाइटनिंग स्ट्राईक, व्हायब्रेशन आर नॉट ऍक्च्युअली फेल्ट. बघा, आणि बाकीचे जे आपण बघितले इव्हेंट त्याच्यामधून ऍक्च्युअली व्हायब्रेशन होत नाही तरी आपल्याला साऊंड ऐकायला येतो. ओके, हाऊ एव्हर व्हायब्रेशन आर प्रोड्यूस इन दोज केसेस ॲज वेल. बघा, आपल्याला काय वाटतं की आता फटाका फोडला, ओके, मग त्याचे व्हायब्रेशन आपल्याला फील होत नाही, पण ते एन्व्हायरमेंट मध्ये कुठं ना कुठं काय होतात, व्हायब्रेशन होत असतात एअर मध्ये. ओके, त्यामुळेच आपल्याला साऊंड ऐकायला येतो. ओके, आपल्याला ते काय बोलतात, ते व्हायब्रेशन आपल्याला फील होत नाही, राईट? All these vibration are imparted to the molecules in the air and sound is produced. बघा, हे सगळे जे व्हायब्रेशन आहेत ते काय करतात, आपल्या एअर मध्ये काय करतात, ते इम्पार्टेड म्हणजे ते फैलतात. ओके, आपल्या एअर मध्ये ते काय होतात, पसरतात आणि त्यातून आपल्याला काय साऊंड प्रोड्यूस होतो, साऊंड ऐकायला येतो. You might have seen that when a stone is thrown into the calm water of lake, waves are generated and they reach up to the banks of the lake. बघा, आता तुम्ही हे पण सुद्धा करून बघितलं असेल. समजा आता तुम्ही गावाकडे वगैरे गेला, तळा आहे तुमच्या गावाला, समजा तुम्ही तळ्याच्या काठी बसलेले आहेत. ओके, आणि तुम्ही जर आता समजा आता तुम्ही एकदम शांत, तळ्यातलं पाणी एकदम शांत आहे, ओके, म्हणजे काही हालत वगैरे नाही, एकदम शांत. त्या पाण्यामध्ये जर तुम्ही दगड फेकला, ओके, तर दगड फेकल्यावर काय तयार होतं, पाण्यामध्ये वेव्स तयार होतात, राईट? वेव्स तयार होताना दिसतात तुम्हाला.
आणि कधी कधी त्या वेव्स तुम्हाला बघा या टोकावरून त्या दुसऱ्या टोकापर्यंत, म्हणजे तुम्ही एवढ्या जोरात दगड फेकता की ते वेव्स पूर्ण या टोकापासून चालू झालं तर त्या दुसऱ्या टोकापर्यंत जाताना दिसतात, राईट. द व्हायब्रेशन रीच आवर इयर्स थ्रू द एअर इन अ सिमिलर वे अँड द साऊंड इज हर्ड. ओके, तर हे जे व्हायब्रेशन असतं ते आपल्याला हवेतून आपल्या कानापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे आपल्याला साऊंड ऐकायला येतो. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळाला हा पॅरा? याच्यामध्ये काय सांगितलंय? ओके, मग साऊंड आपल्याला ऐकायला येण्याच्या मागचं कारण काय आहे? कशामुळे आपल्याला साऊंड ऐकायला येतो? व्हायब्रेशन. ओके, व्हायब्रेशन मुळेच आपल्याला ऐकायला येतो साऊंड. ओके, नेक्स्ट आता इथे बघा तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर काय सांगितले आपण बघूया आपण या टेबल मध्ये. When a singer tunes the musical instrument before he starts singing, what exactly does he do? आता त्यांनी काय क्वेश्चन विचारलंय? एखादा सिंगर असेल, गायक, तो गाणे सुरू करण्यापूर्वी आपलं जे हे असतं इन्स्ट्रुमेंट तो का लावून घेतो, म्हणजे तो काय करतो असं त्यांनी विचारलंय. तर ही इन्श्युअर दॅट द तानपुरा विल प्रोड्यूस द रिक्वायर्ड नोट्स by adjusting the tension in its string. That is, he tunes the tanpura. A tabla player tunes the tabla by hammering the pegs to adjust the tension in the diaphragm of the tabla. बघा काय सांगितलं त्यांनी. आता तुम्ही बघितलं असेल एखादा जो सिंगर वगैरे असतो, आता समजा त्याला पेटी वाजवायची, राईट, त्याला पेटी वाजवायची, तो डायरेक्ट आधी चेक करतो थोडंसं बघा, आधी तो थोडं वाजवून बघतो आणि नंतर स्वतःचं सिंगिंग चालू करतो. ओके, म्हणजे तो काय करतो, तो त्याचं जे हे आहे ट्यून तो चेक करतो. सिंग मधलं जे टेन्शन आहे म्हणजेच काय ट्यून काय करतो तो चेक करतो. म्हणजे आपला जो स्वर आहे तो म्हणजे त्या पेटीचा स्वर आणि आपला गळ्याचा स्वर म्हणजे गाणं त्याच्या बरोबर एकमेकांशी हे होतंय का, जुळतंय का ते बघतात. ओके, नाहीतर इकडं तू वाजवतोय वेगळं आणि गाणं वेगळं, आपलं काय मॅच होईल का? त्याला आपण सिंगर म्हणजे त्याला गाणं गाताय असं बोलणारच ना आपण, काय गाणं बोलतोय तो असंच बोलणार ना आपण. तर त्याची म्युझिक आणि त्याचं जे सॉन्ग आहे ते बरोबर हे होत नसेल, काय बोलतात, एक्झॅक्ट मॅच होत नसेल तर आपण काय बोलणार, काय कुठं चाललंय, तर म्युझिक कुठे चाललंय आणि हा बोलतो काय गाणं, असंच बोलणार ना. त्यांना सगळं डोक्यात ठेवायला लागतं ना की बरोबर माझी जी म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ती बरोबर आहे की नाही, म्हणून ते पहिले काय करतात, चेक करतात. ओके, त्याच्यातलं जे ट्यून्स वगैरे आहेत ते नीट आहेत का. द हार्मोनियम accompanies find out beforehand the key in which the singer will sing. The tune an instrument is to adjust how high or low the pitch of the notes produced will be. The pitch of the sound depends upon its frequency. In the Indian music, the musical notes sa, re, ga, ma, pa, dha, ni are of an increasingly higher pitch. In scientific terms, frequency is measure of the pitch. बघा, तर काय करतात ते, आता गायक कोणत्या पट्टीत गाणार आहे म्हणजे कोणत्या पिच मध्ये तो गाणार आहे, तो तसं सगळ्यांनी ऐकलं असेल. आता जे जजेस वगैरे, आता तुम्ही सिंगिंग हे बघितलं असेल ना शो, त्याच्यामध्ये ते सांगतात की तुमचा मुखडा वेगळा होता, तुमचा अंतरा वेगळा होता. हे त्यांचं काय आहे, सगळं पिच आहे. म्हणजे त्याचं ते सा रे ग म प ध नि आहे ना, त्यांच्यामध्ये जसं ते सा रे ग म असं जसं जसं इन्क्रीज, तसं जसं आपलं जे हाय नोट्स असतात ते इन्क्रीज होतात म्युझिकलचे. ओके, ती सगळी आपली संगीतची भाषा आहे. ती जर जो सिंगर असतो त्यांनाच कळतो, बरोबर. तर त्यांना समजतं की ते बोलतात की तुझा मुखडाचा जरा वेगळा ताल नव्हता, म्हणजे त्यांना कळतं की मुखडा म्हणजे काय. ओके, तर हे सगळं त्यांना सगळं माहीत असतं. ओके, मग ते मेन गोष्ट म्हणजे काय, ते का त्यांनी इथे काय सांगितलंय, ते का ते चेक करतात की त्यांचा जो पिच आहे, त्यांचा जो फ्रिक्वेन्सी आहे त्यांच्या साऊंडची, गळ्यातून निघणाऱ्या साऊंडची आणि त्या काय बोलतात तो जो म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची पिच ती एक्झॅक्ट मॅच होते की नाही ते त्यांना कन्फर्म करायचं असतं. त्यामुळे ते काय करतात, पहिले चेक करतात. ओके,
कळालं सगळ्यांना? तर इथे फक्त त्यांनीच एवढंच सांगितलं, इन्फॉर्मेशन तुम्हाला माहित असली पाहिजे त्यामुळे त्यांनी सांगितलंय. कळाली इन्फॉर्मेशन सगळ्यांना? आता याच्या पुढे जर तुम्ही सिंगिंग प्रोग्राम जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला कळेल. जर कोण असं आधी हे करत असेल म्हणजे तर तेव्हा तुम्हाला समजेल की हा पहिले हे करतोय, म्हणजे चेक करून घेतोय की माझा व्हॉइस नोट आणि तो म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचं जे आहे ट्यून ते बरोबर एक्झॅक्ट मॅच होते की नाही ते बघतात ते. बरोबर? चला पुढे जाऊया आपण. You have learned how sound is generated, how it reaches us on traveling through some medium and is heard by us. You have also seen that vibration of an object is necessary for the generation of sound. आता त्यांनी काय सांगितलंय, आता हा जो साऊंड आहे तो कसा तयार होतो आणि त्याचं ट्रॅव्हलिंग म्हणजे तो कुठल्या मीडियम मधून कसा ट्रॅव्हल होतो आणि तो आपल्याला ऐकायला कसा येतो ते सगळं आपण लास्ट तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये शिकला असाल. ओके. आणि आपण आता हे सुद्धा बघितलं की आपल्याला जर साऊंड ऐकायला येण्यासाठी आपल्याला व्हायब्रेशनची गरज आहे. ओके. जर त्या ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन झालं तरच त्या ऑब्जेक्टचं साऊंड आपल्याला ऐकायला येईल. In the present lesson, we will learn more about the vibration, pitch, intensity and level of the sound. आता या 7th स्टँडर्ड मध्ये तुम्हाला या लेसन मध्ये काय शिकायचंय, अजून व्हायब्रेशन बद्दल शिकायचंय, प्लस पिच, इंटेन्सिटी आणि लेवल ऑफ साऊंड, हे सगळं साऊंडचं हे आहे त्याच्याबद्दल शिकायचं आपल्याला. When the string of a musical instrument such as the tanpura is plucked, the string can be seen to vibrate, but the two ends of the vibrating string are still. बघा आता तुम्ही कधी हा जो तानपूर आहे जर तुम्ही बघितला असाल, जर समोरासमोर एकदम लाईव्ह तुम्ही बघितला असाल तर जेव्हा तुम्ही तानपुरा तुम्ही यूज करताय तर तानपुराच्या मध्ये एक स्ट्रिंग असते, माहितीये सगळ्यांना, असते ना स्ट्रिंग. जेव्हा ती स्ट्रिंग तुम्ही काय करता, प्लग करता, काय करता, प्लग म्हणजे त्याची जी स्ट्रिंग असते ती तुम्ही काय बोलता त्याला धक्का लावतात थोडासा, तर त्याच्याचं व्हायब्रेशन होतं. ओके. पण ते व्हायब्रेशन काय कुठे होतं, फक्त मिडललाच होतं, सेंट्रललाच होतं. त्याचं जे फर्स्ट एंड आणि सेकंड लास्ट वाला एंड आहे तिथे तुम्हाला व्हायब्रेशन होताना दिसत नाही. ते एकदम स्थिर म्हणजे तसेच असतात, एकदम स्थिर असतात, ते हालत नाही. कळतंय का सगळ्यांना? सगळ्यांना कळतंय का? बोर्डवर काढून दाखवू का तुम्हाला? एक मिनिट. ओके. बघा आता हा मी ड्रॉ करते. हा समजा हा तानपूर आहे. ओके. हा तानपूर आहे. तर इथे आणि याला एक स्ट्रिंग अटॅच असते. ओके. जेव्हा तुम्ही स्ट्रिंग ही अशी हे करता, काय करता, याला थोडासा हात लावून त्याला टच करता आणि त्याला समजा हलवता, तर इथे व्हायब्रेशन होतं. व्हायब्रेशन कुठं होतं, इथे मिडल सेंट्रललाच व्हायब्रेशन होतं. या आणि या एंडला तुम्हाला व्हायब्रेशन होताना दिसत नाही, नो व्हायब्रेशन, ओनली सेंटरलाच व्हायब्रेशन होतं. हे एकदम काय असतं, स्थिर म्हणजे स्टील, एकदम स्टॅच्यू असतं, तिथं काय हालचाल होत नाही, मुवमेंट काहीच होत नाही तिथे. कळालं सगळ्यांना? ओनली सेंट्रललाच काय होतं, व्हायब्रेशन होतं. कळालं सगळ्यांना आता? सगळ्यांना आता कळालं का? काय नाही कळालं? जी तुम्ही आता मी तुम्हाला दाखवला हा तानपूर आहे, राईट. हा तानपुरा मी काढून दाखवला तुम्हाला. त्या ज्या लेडीच्या हातामध्ये आहे तो बघताय ना तुम्ही बुक मध्ये, तो तानपूर आहे. ओके. याला बोलतात तानपुरा. तर इथे जी स्ट्रिंग असते मिडलला ती याला अटॅच असते, शेवटचं जे टोक आहे त्याला अटॅच असते आणि इथं मिडलला अटॅच असते. ओके. जर ही जी स्ट्रिंग आहे ही स्ट्रिंग जर तुम्ही प्लग केली म्हणजे काय, त्याला थोडासा तुम्ही धक्का लावला, तुम्हाला माहिती आहे ना स्ट्रिंग वाजवल्याशिवाय साऊंड प्रोड्यूस होईल का, नाही होणार ना, त्याला थोडंसं आपण थोडंसं हलवलं तर व्हायब्रेशन कुठे होतात, इथेच ही अशी मिडललाच ही तार काय होते, वर खाली होताना दिसते. इथली आणि इथल्या एंडला काहीच मुवमेंट होताना दिसत नाही, नो व्हायब्रेशन, ओनली व्हायब्रेशन सेंटरला होतं, असं त्यांनी सांगितलंय. कळालं आता तरी?
कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके. नंतर काय सांगितलंय बघा. As it vibrates, the string moves to one side of the central position and come back to the central position. बघा, तर ती स्ट्रिंग कशी मूव्ह होते ते सुद्धा त्यांनी सांगितलं. ती एका साईडला जाते, परत सेंट्रलला येते, परत एका साईडला जाते, परत सेंट्रलला येते, अशी ती मुवमेंट करते. दिस मोशन ऑफ दिस स्ट्रिंग इज रिपीटेड अगेन अँड अगेन ऍट अ फिक्स इंटरवल ऑफ अ टाइम. सच अ मोशन इज कॉल्ड पिरियोडिक मोशन. तर हे जी मुवमेंट आहे स्ट्रिंगची ती परत परत होत राहते आणि एक ठराविक टाइम मध्ये, एक टाइम त्यांचा असतो, त्या टाइम मध्ये होत असते. ओके, तर त्यालाच काय बोलतात? पिरियोडिक मोशन. कळालं सगळ्यांना पिरियोडिक मोशन काय? की एखादी ऑब्जेक्ट आहे, तो काय करतोय, त्याची मुवमेंट होते, एका साईडला जातो तो, परत सेंटरला येतो, परत एका साईडला जातो, परत सेंटरला येतो. आणि हे सगळं जे मुवमेंट आहे ती एका टाइम मध्ये होतं, इंटरवल ऑफ टाइम, एका फिक्स इंटरवल ऑफ टाइम मध्ये होतं. त्यालाच काय बोलतात? पिरियोडिक मोशन. कळालं सगळ्यांना? कळालं का सगळ्यांना? चॅटबॉक्स मध्ये रिप्लाय करा. पिरियोडिक मोशन काय आहे नक्की कळालं का? या स्ट्रिंगची प्लेस फिक्सच असणार ना. स्ट्रिंगची प्लेस कशी काय ती मुवमेंट थोडी होणार आहे. फक्त त्याला ती जॉईन केलेली असते ना स्ट्रिंग, सगळ्यांना माहिती आहे. गिटार मध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, स्ट्रिंग जॉईनच केलेली असते. इथं अशी ती फिक्स केलेली असते ती. आता जर तुम्ही याला प्लग केली तर ती या साईडला जाणार पहिले, परत सेंटरला येणार, परत इकडे जाणार, परत सेंटरला येणार. आणि हे सगळं व्हायब्रेशन कसं होत असतं? एक टाइम मध्ये होत असतं, इंटरवल ऑफ टाइम मध्ये, एका टाइम मध्ये होत असतं, ठराविक काळामध्ये होत असतं. त्यालाच काय बोलतात? पिरियोडिक मोशन. काय बोलतात? पिरियोडिक मोशन. कळालं? येस, फ्रॉम लेफ्ट टू राईट, ज्या साईडने तुम्ही हे करणार. येस येस, चॅट बॉक्स मध्ये कमेंट करण्याच्या ऐवजी फक्त बाकीचं लिहिण्यापेक्षा तुम्ही इकडे लक्ष दिलं तर कळेल. ओके ओके, चला पुढे जाऊया आपण. ऑलवेज रिमेंबर, काय लक्षात ठेवायला सांगितलंय बघूया आपण. साऊंड इज जनरेटेड बाय अ रिदमिक vibration of an object. We can hear the sound as long as the object vibrates. But when we touch the vibrating object with our hand, the vibration stops and we no longer hear the sound. Sometimes we can see the vibration, but sometimes the vibrations are so minute that we cannot see them with our eyes. बघा काय सांगितलंय. आता सगळ्यांना माहितीये की कुठल्याही ऑब्जेक्टचा जो तुम्हाला साऊंड ऐकायचा असेल तर त्या पहिले व्हायब्रेशन गरजेचं आहे. ओके, आणि वी कॅन हिअर द साऊंड ॲज लॉंग ॲज ऑब्जेक्ट व्हायब्रेट. ओके, जेव्हा व्हायब्रेशन होतील तेव्हाच आपल्याला साऊंड ऐकायला येईल. ओके, तर असं त्यांनी सांगितलंय. पण जेव्हा आपण व्हायब्रेशन होतोय, एखादी ऑब्जेक्ट व्हायब्रेशन होतोय आणि त्याला आपण हात लावला तर त्याचे व्हायब्रेशन बघा कधी कधी स्टॉप होतात, जास्त वेळ राहत नाही, बरोबर, स्टॉप होतात. अँड वी नो लॉंगर हिअर द साऊंड. आणि जसं आपण हात लावला तर व्हायब्रेशन बंद होतात आणि आपल्याला साऊंड ऐकायला बंद होतो. ओके, आणि काही काही वेळा असं होतं की हे व्हायब्रेशन इतके मायन्यूट असतात, मायन्यूट म्हणजे एकदम म्हणजे एकदम सूक्ष्म, म्हणजे एकदम मायक्रो असतात, एकदम दिसत पण नाही आपल्या साध्या डोळ्यांनी. ओके, असं त्यांनी सांगितलंय. कधी कधी हे व्हायब्रेशन होत आहेत पण आपल्या साध्या डोळ्यांनी आपल्याला दिसत नाही. ओके, तर सगळ्यांनी लक्षात सगळ्यांना समजलं काय त्यांनी सांगितलंय? की व्हायब्रेशन झाल्यावरच आपल्याला साऊंड ऐकायला येतो. पण कधी एखादी ऑब्जेक्ट बघा व्हायब्रेट होतोय आणि आवाज येतो त्याच्यातनं आणि तुम्ही त्याच्यावर हात ठेवा, तुम्हाला साऊंड ऐकायला यायचं काय होईल? बंद होऊन जाईल. ओके, आणि कधी कधी एखाद्या ऑब्जेक्टचं व्हायब्रेशन असं होत असतं की ते तुम्हाला दिसणार पण नाही तुमच्या साध्या डोळ्यांनी. ओके, कळालं सगळ्यांना? ऑलवेज रिमेंबर. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे.
तसं स्ट्रिंगचं पण असेल ना, स्ट्रिंगचं जी आता मी तुम्हाला तानपुराच्या स्ट्रिंगचं सांगितलं एक्झाम्पल, ती स्ट्रिंग आता व्हायब्रेट होते आणि पटकन तुम्ही तिला पकडा, तुम्हाला येईल का आवाज त्याच्यातून? बंद होऊन जातील ते व्हायब्रेशन आणि त्याच्यातून साऊंड यायचा पण बंद होईल. बरोबर? कळतंय सगळ्यांना? तर तेच त्यांनी सांगितलंय. नेक्स्ट काय दिलंय बघा, ट्राय दिस, मेक अ लिस्ट ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट यू आर फॅमिली विथ, find out which part of the instrument vibrates and produce the sound. Such a vibration that produce sound can be studied with the help of the simple oscillator. बघा काय सांगितलंय तुम्हाला, ऍक्टिव्हिटी दिली ही. तुम्हाला सांगितलं की तुम्हाला माहित असलेले जे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे त्याची लिस्ट तयार करा आणि त्यातले बघा की कुठल्या याच्यामध्ये व्हायब्रेशन होतात कुठल्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये आणि त्यातून आवाज येतो, असे वाले वेगळे करा. आणि ज्याच्यामध्ये व्हायब्रेशन होत नाही आणि साऊंड येतो तरी पण ते वेगळे करा. ओके, कळालं सगळ्यांना? तर ती ऍक्टिव्हिटी ती तुम्हाला स्कूलमध्ये सांगतीलच करायला. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया ऑसिलेटर. हे न्यू टर्म आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा का. हे तुम्हाला आन्सर इन वन सेंटेन्स मध्ये विचारू शकता एक्झाम मध्ये. व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटर, व्हॉट इज मीन बाय ऑसिलेशन अँड व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटरी मोशन. तर हे तिन्ही टर्म ते खूप महत्वाचे आहेत आणि हे साऊंडला रिलेटेड आहेत, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकायचंय. व्हॉट इज मीन बाय ऑसिलेटर, ऑसिलेशन, ऑसिलेटरी मोशन. ओके, चला स्टार्ट करूया आपण. You must have seen children playing on a swing in a garden. Observe carefully the motion of the swing. Go to the swing at rest in a garden and mark its position on the ground below it. बघा काय सांगितलं तुम्हाला, हे सगळं आपल्याला जे सगळं काही आपण सायन्स शिकतो ते सगळं आपल्याला एक्सपेरिमेंट करूनच शिकायचं, ऍक्टिव्हिटी करून, त्याशिवाय लक्षात येणार नाही आपल्याला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही आता समजा गार्डन मध्ये मुलं झोके खेळताना बघितलं असेल तुम्ही, बरोबर? तर तुम्हाला काय करायचंय, झोके घेत असणाऱ्या झोपाळ्याचं म्हणजे जे स्विंग आहे त्याचं मोशनचं तुम्हाला बघायचंय, मोशन ऑब्झर्व करायचंय, कसं ते मुवमेंट करतं. स्विंग म्हणजे कसं पहिलं पाठी जातं, परत मिडलला येतं, मग पुढे येतं, बरोबर? तुम्ही स्विंग झोपाळा बघितला असेल ना, कसा त्याची मोशन होतात. मग तुम्हाला काय सांगितलंय ते ऑब्झर्व करायला सांगितलंय, म्हणजे एखादा मुलगा झोका घेत असेल ते ऑब्झर्व करायला सांगितलंय. आणि अजून काय सांगितलंय तुम्हाला, जर तुमचा जो झोपाळा जायचा गार्डन मध्ये आणि त्या झोपाळ्यावर कोणच बसलं नाहीये, तेव्हा तो झोपाळा काय करायचा तुम्ही ऑब्झर्व करायचंय. ओके, एकदम रेस्ट असेल, तो एकदम शांतपणे तो थांबलेला झोपाळा असेल आणि तो थांबलेला असेल तेव्हा काय करायचं तुम्हाला, त्याची सेंट्रल पोझिशन काय करायची तुम्हाला, मार्क करायची. काय करायचे, सेंट्रल पोझिशन तुम्हाला मार्क करायचे ग्राउंड पर्यंत, राईट? यू नाऊ पुल द स्विंग टू वन साइड अँड लेट इट गो, ऑब्झर्व हाऊ इट स्विंग. आणि नंतर काय करायचं तुम्ही केलं त्याचं सेंट्रल पोझिशन मार्क, नंतर तुम्हाला काय करायचं, झोपाळा काय करायचंय, एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे पुन्हा काय करायचंय, सोडायचंय आणि मग ऑब्झर्व करायचं तुम्हाला काय दिसतंय. ओके, कळालं सगळ्यांना काय करायचं, ऍक्टिव्हिटी कळाली का ते सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. काय करायचंय तुम्हाला, गार्डन मध्ये जायचंय आणि जी स्विंग असतं त्याच्यावर मुलं जर झोका घेत असेल ते पहिला ऑब्झर्व करायचं. ओके, कशी त्याची मुवमेंट होते त्या स्विंगची, ओके, झोपाळ्याची. नंतर तुम्ही परत गार्डन मध्ये गेला आणि तो स्विंग आहे तो एकदम शांत रेस्ट पोझिशन मध्ये एकदम काहीच नाही आलं, तर तेव्हा तुम्हाला काय करायचंय, त्या झोपाळ्याचं सेंटर मधून ग्राउंड पर्यंत काय करायचं, पोझिशन घ्यायची, पोझिशन मार्क करायची. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. आता हा जो बघा, आता हा मी काढला एक स्विंग. ओके, आता हा एकदम स्टील रेस्ट पोझिशन मध्ये एकदम थांबलेला आहे, तर याचा सेंट्रल पोझिशन इथून मी घेणार आणि ग्राउंडला मार्क केली. ओके, आता तुम्ही जेव्हा हा जो स्विंग आहे त्याला टच केलं, धक्का दिला, तर तो पहिले कुठे जाईल, इथून जर धक्का दिला तर तो पहिले मागे जाईल, राईट? मागे जाऊन परत तो त्याच्या मिडल पोझिशनला येईल, सेंट्रलला येईल आणि मग तो इकडे येईल, राईट? पहिले कसा मूव्ह होईल, बॅकला जाईल, सेंटरला येईल, फ्रंटला येईल, बॅकला जाईल, सेंट्रलला थांबेल थोडासा, म्हणजे एकदम असा थांबेल की तुम्हाला समजणार पण नाही. सेंटरच्या पोझिशनला येतोच तो आणि नंतर फ्रंटला येतो.
कळालं सगळ्यांना? मुवमेंट कशी होईल कळालं सगळ्यांना स्विंगची? ओके, तर त्याच्यावरूनच आपल्याला एक न्यू टर्म कळतोय. काय कळतोय बघा, या सगळ्यालाच काय बोलतात? अ स्विंग दॅट मूव्स बॅक अँड फोर्थ लाईक धिस इज अन ऑसिलेटर. त्यालाच काय बोलतात? हा झोपाळा काय आहे? हा जो झोपाळा आहे, जो पाठी जातोय, मिडलला येतोय, सेंट्रल पोझिशनला, परत फ्रंटला येतोय, त्याला काय बोलतात? या झोपाळ्याला काय बोलणार आपण? ऑसिलेटर बोलणार. ओके, when the swing move from one end to other and return to its starting point, it is said to have a completed one oscillation. बघा, जेव्हा जो झोका आहे ना, लक्ष द्या सगळ्यांनी, इथे मी काय सांगितलं तुम्हाला, परत ड्रॉ करते. हा जो झोका आहे याची ही सेंट्रल पोझिशन. ओके, आपण त्याला इथून धक्का दिला. ओके, आपण याला धक्का दिला, तो पहिले कुठे गेला? बॅक साईडला गेला. ओके, परत मिडलला आला, परत इकडे आला. ओके, मग त्यांनी काय सांगितलंय? जेव्हा तो एका टोकाहून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन पुन्हा पहिल्या टोकापर्यंत येतो, कळतंय सगळ्यांना? इथून धक्का दिल्यानंतर तो इकडे गेला, परत इकडे आला, हा काय झाला? एक कम्प्लीट वन ऑसिलेशन. काय झाला? एक कम्प्लीट वन ऑसिलेशन, म्हणजे त्याची एक मुवमेंट झाली. ओके, मोशन झाली. त्याला याच्यामध्ये काय बोलतात? या टर्म मध्ये ऑसिलेशन. तर त्याची एक कम्प्लीट वन ऑसिलेशन झाली. कळालं सगळ्यांना? पाठी जाऊन मिडलला येतो, परत पुढे येतो, हा पूर्ण काय झाला? वन ऑसिलेशन. परत पाठी जाणार, परत मिडलला येणार, परत पुढे येणार, सेकंड ऑसिलेशन. परत पाठी जाणार, मिडलला येणार, थर्ड ऑसिलेशन. तर हे ऑसिलेशन झालं. ओके, the back and forth motion of an oscillator on the either side of the central position is called oscillatory motion. आणि जे सेंट्रल पोझिशन आहे तिथून तो पुढे मागे होतो ना, त्याला काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन. काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन. त्याचा जो सेंट्रल पोझिशन आहे तिथून तो पाठी जाणार, ती झाली ऑसिलेटरी मोशन. तिथून पुढे येणार, ती झाली ऑसिलेटरी मोशन. कळतंय सगळ्यांना? तर ऑसिलेशन, ऑसिलेटर आणि ऑसिलेटरी मोशन कळालं का सगळ्यांना? कळालं सगळ्यांना? ऑसिलेटर काय आहे? जो आपण स्विंग ऍज अ एक्झाम्पल आपण घेतलं, तो ऑसिलेटर आहे. राईट, जो स्विंग आपण एक्झाम्पल घेतला तो ऑसिलेटर आहे. ओके, एक ऑब्जेक्ट आहे तो, त्याला ऑसिलेटर म्हटलं आपण. आणि त्याचा आपण त्याला काय केलं? आपण त्याच्या मिडल पोझिशनला आपण सेंट्रल पोझिशन मार्क केली आणि नंतर आपण त्याला धक्का दिला. राईट, तर तो कसा गेला? तो पहिले बॅकला गेला, परत त्याच्या सेंट्रल पोझिशनला आला, परत फ्रंटला आला, परत सेंट्रल पोझिशनला गेला, परत बॅकला गेला. राईट, तर हे सगळं जे होतंय मुवमेंट त्यालाच काय बोलतात? ऑसिलेशन. राईट, आणि त्याचा फ्रंट पासून मिडलला जाणं, मिडल पासून परत बॅकला जाणं, याला काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन. काय बोलतात? ऑसिलेटरी मोशन. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? ओके, चला मग आपण पुढे जाऊया. पुढे एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे, ती सुद्धा ऍक्टिव्हिटी बघा काय सांगितलंय. टेक एन एम्प्टी porcelain bowl or an empty steel glass, stretch a rubber band and fix it on the bowl or a glass as shown in the picture. Now give a jerk to the rubber band. Repeat the action applying a smaller or greater force. While doing this, observe the farthest distance to which the rubber band is stretched. Take note of the sound generated. ओके, काय सांगितलं बघा, ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचंय? हे जे भांड दिसतंय तुम्हाला, ही जी वाटी दिसते ना, चिनी मातीचे भांड घ्या, वाटी घ्या, किंवा स्टीलचा ग्लास घ्या. ओके, त्याच्यावरती असं तुम्हाला रबर करायचंय, रबर लावायचंय. ओके, आणि नंतर तुम्हाला काय करायचंय? त्या रबर बँडला काय करायचंय? तुम्हाला झटका द्यायचाय. ओके, कधी हळू झटका द्यायचा, कधी जास्त फोर्स वापरून झटका द्यायचा. ओके, नंतर तुम्हाला बघायचंय
की तुम्ही जास्त फोर्स दिल्यावर रबर बँड किती जास्त लांब जातो, कमी फोर्स दिल्यानंतर तो रबर बँड किती कमी जास्त म्हणजे कुठल्या डिस्टन्स वर जातो, आणि साऊंड येतो का हे सुद्धा तुम्हाला बघायचं. ओके, कळालं? ऍक्टिव्हिटी काय करायची आहे हे घरी सुद्धा तुम्ही करू शकता आता क्लास झाल्यानंतर. ओके, आता त्याच्यानंतर येस घेऊ शकता, पण रायटिंग पॅड तेवढं डेप्थ नाही ना त्याला. रायटिंग पॅडला दिसणार नाही तुम्हाला ते व्हायब्रेशन होताना. जर तुम्ही बाउल वगैरे घेतलं ना तर ते जास्त त्याची डेप्थ जास्त असते, खोल असतात ना ते, त्याच्यामध्ये तुम्हाला तो टच होणार नाही खालच्या सरफेसला. पॅडला कसं तो टच होईल रबर बँड आणि तुम्हाला जास्त व्हायब्रेशन नाही दिसणार. ओके, तर बाउलला घेऊन बघा, होईल तुमचं. तर बघा काय होतं ते आपण बघूया. When the rubber band is stretched and released, it vibrates. Compare the vibration with the figure alongside. When the rubber is stretched from the original position A and comes to position B, it is seen to be curved. The maximum distance between the original position A and the position B on a stretching the rubber is called the amplitude of the vibration. बघा काय सांगितलंय, जेव्हा तुम्ही तो रबर बँड एकदम ताणून सोडून देता त्याचं काय होतं तयार, व्हायब्रेशन तयार होतात. ओके, काय होतात, व्हायब्रेशन तयार होतं. ओके, तर ते व्हायब्रेशन होताना म्हणजेच काय होतं की रबर बँड आपण स्ट्रेच केलं, त्याच्या मेन पोझिशन ओरिजिनल पोझिशन कुठे आता सेंट्रलला आहे, आपण त्याला आपल्या साईडला आता ओढलं आणि तो ए साईडला ए पोझिशनला त्याला ओढला आपण, तर तो जातो कुठे, बी पोझिशनला जातो. राईट, जातो ना बी पोझिशनला. जोरात आपण ओढल्यावर तो कुठल्या पोझिशनला जाईल, बी पोझिशनला जाईल, परत ए ला येईल, परत बी ला जाईल. तर याच्यामध्ये तुम्हाला कर्व होताना दिसतील, कर्व फॉर्म होताना दिसतील, त्यालाच काय बोलतात, अँप्लिट्यूड. काय बोलतात, अँप्लिट्यूड. बघा तुम्हाला बोर्डवर दाखवते मी. हा बाउल आहे, हा बाउल आहे समजा. आता इथे मी रबर बँड लावलंय, त्याला मी या साईडला माझ्या साईडला काय केलं, पुल केलंय. हा ए पोझिशन माझ्या साईडला पुल केलंय, तर माझी ही ए पोझिशन. मग तो कसा जाईल, तो या साईडला जाईल ना, तो बी पोझिशनला जाईल. तर असा तो जाईल, तर त्याचे ते व्हायब्रेशन दिसतील आपल्याला, असं असं हालताना दिसेल. कळालं? तर हे जे तुम्हाला कर्व दिसतात ना, हे कर्व दिसतात ना तुम्हाला, यालाच काय बोलतात, अँप्लिट्यूड. काय बोलतात, अँप्लिट्यूड. हे काय, अँप्लिट्यूड. कळालं सगळ्यांना? तर हे एक डिस्टन्स आहे, ए पोझिशन पासून बी पोझिशन पर्यंतचं रबरचं डिस्टन्स आहे, त्यालाच काय बोलतात, अँप्लिट्यूड. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. एकदम इझी इझी एक्सपेरिमेंट आहेत ते, तुम्ही घरी सुद्धा तुमच्या म्हणजे लॅब मध्ये जायची गरज नाही, तुम्हाला घरी सुद्धा तुम्ही करू शकता. आणि ओके, तर त्यालाच काय बोलतात, अँप्लिट्यूड. ओके, अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. नेक्स्ट काय सांगितलंय, वेन अ ग्रेटर फोर्स इज अप्लाइड टू द रबर इट इज स्ट्रेच फर्दर, मिनिंग दॅट द अँप्लिट्यूड इन्क्रीज. बघा, जेवढा तुम्ही जास्त फोर्स देऊन तो रबर खेचणार तेवढे त्याचे व्हायब्रेशन जास्त होणार, बरोबर. जर जास्त जोरात तुम्ही ताणला रबर तर त्याचे व्हायब्रेशन जास्त होणार, आणि आपल्याला अँप्लिट्यूड पण जास्त मोठे मोठे दिसतील ना, बरोबर. अँप्लिट्यूड पण इन्क्रीज होताना दिसतील. ऑन रिलीजिंग इट अ लाउडर साऊंड इज जनरेटेड, आणि आपल्याला आवाज सुद्धा जास्त जास्त झालेला दिसेल, मोठा आवाज येईल. ओके, अँड वेन स्मॉलर फोर्स इज अप्लाइड द रबर इज स्ट्रेच लेस, देन द अँप्लिट्यूड इज स्मॉलर अँड साऊंड इज सॉफ्टर टू. आणि जेवढा तुम्ही कमी फोर्स लावणार तेवढे छोटे छोटे दिसतील आपल्याला अँप्लिट्यूड, आणि आवाज सुद्धा कमी येईल. राईट ना? कळतंय ना सगळ्यांना? जास्त जर आपण खेचला रबर जास्त फोर्स देऊन तर त्याचे जे अँप्लिट्यूड होतील, व्हायब्रेशन मोठे मोठे होतील ना. राईट, किती मोठा डिस्टन्स होईल बी पर्यंत पोहोचायला त्याला. ए तर एच्या आपण खूप जास्त मागं खेचलं, ए आपला खूप जास्त डिस्टन्स झाला, बी पर्यंत पोहोचायला त्याला किती जास्त डिस्टन्स कव्हर करायला लागेल, मग त्याचे अँप्लिट्यूड पण जास्त मोठे मोठे होतील, आणि तेवढाच आवाज पण मोठा होईल. ओके, आणि जर आपण छोटे छोटे फोर्स कमी फोर्स लावला तर त्याचा आवाज काय होईल, कमी होईल. माझा आवाज क्लिअर आहे का, जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, मिडल मध्ये काहीतरी नेटवर्कचा इश्यू झाला असेल. ओके, आता आवाज क्लिअर येतोय. ओके, तर आपल्याला कळालं की जास्त फोर्स लावला
तर अँप्लिट्यूड जास्त इन्क्रीज होईल, साऊंड सुद्धा जास्त येईल. कमी फोर्स लावला तर अँप्लिट्यूड कमी होतील, कमी फॉर्म होतील आणि आवाज सुद्धा कमी येईल. ओके, सॉफ्ट आवाज येईल. टेक अ स्ट्रॉंग. आता नेक्स्ट बघा काय दिलंय, अजून एक ऍक्टिव्हिटी आहे का. ही तर ऍक्टिव्हिटी झाली आपली, रबर बँडची स्ट्रेच करायची, ती ऍक्टिव्हिटी झाली. आता दुसरी आहे, टेक अ स्ट्रॉंग थ्रेड about half a meter long and tie a small iron or a wooden ball to it and suspend it from a support as shown in the figure. Such an oscillator is called pendulum. बघा काय करायचंय तुम्हाला, एक सपोर्ट काही एक धागा घ्यायचा आहे, एकदम असं स्ट्रॉंग थ्रेड घ्यायचा आहे, पक्का दोरा घ्यायचा आहे, त्याला खाली बॉल काही बांधा, बॉल गोळा बांधा मेटलचा किंवा बॉल वगैरे बांधा, काही बांधा. ओके, आणि नंतर काय करायचंय, अँड सस्पेंड इट फ्रॉम द सपोर्ट ॲज शोन इन द फिगर. त्याला वरती टांगा, कशाला तरी त्याला वरती आधार द्या. ओके, अँड सच अन ऑसिलेटर इज कॉल्ड द पेंडुलम. हा जो ऑसिलेटर आहे, याच्यामध्ये ऑसिलेटर काय झाला, कोण सांगणार मला याच्यामध्ये ऑसिलेटर काय होईल. जसं आपण तिथे स्विंग ऑसिलेटर मानलं होतं, कारण आपण एक्झाम्पल स्विंगचं दिलं होतं ना, याच्यामध्ये ऑसिलेटर कोण सांगणार मला, काय ऑसिलेटर याच्यामध्ये, कोण सांगेल मला ऑसिलेटर काय असेल त्याच्यामध्ये. बॉल, राईट. जो मेटलचा बॉल आहे तो ऑसिलेटर आहे, राईट. मग त्यालाच काय बोलतात माहितीये, पेंडुलम बोलतात. जो मेटलचा बॉल आहे ना त्यालाच बोलतात पेंडुलम. येस, तर तो पेंडुलम इथे ऑसिलेटर म्हणून काय करतोय, ऍक्ट करतोय. ओके, बघा, गिव्ह अन ऑसिलेटरी मोशन टू द पेंडुलम. आता या पेंडुलमला आपल्याला ऑसिलेटरी मोशन द्यायचं. ऑसिलेटरी मोशन काय आहे, ऑसिलेटरी मोशन म्हणजे काय, त्याच्या जो ओरिजिनल पोझिशन पासून तो एका साईडला जाणार, परत ओरिजिनल पोझिशनला येणार, ती झाली ऑसिलेटरी मोशन, राईट. तर इथे ऑसिलेटरी मोशन काय आहे, कोण सांगणार, ए बी, ए पासून स्टार्ट केलं, राईट. ए ला धक्का दिला तो कुठे गेला, पहिले बी ला गेला. ओके, ए बी हा एक ऑसिलेटरी मोशन. परत ए ला आला, परत सी ला गेला, तो सेकंड ऑसिलेटरी मोशन, राईट. तर ऑसिलेटरी मोशन कळालं सगळ्यांना काय. येस, आणि ऑसिलेटरी मोशन मध्येच काय तयार झालंय बघा, इथे तुम्हाला ऑसिलेटरी मोशन होतंय म्हणजेच व्हायब्रेशन होतं, ते आपल्याला दिसत नाही पण होत आहेत. ओके, तर तिथेच काय झालंय, अँप्लिट्यूड तयार झालंय. काय तयार झालंय, कर दिसते ना सगळ्यांना, कर तयार होताना दिसतंय ना. आपण काय बघितलं, जेव्हा यावरती हा जो रबर बँड होता तो त्या ओरिजिनल ए पोझिशन वरून बी पोझिशनला जाताना कर्व तयार होत होतं. त्या कर्वलाच काय आपण बोललो होतो, अँप्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन, राईट. मग इथे सुद्धा कर्व तयार होत आहेत ना. जेव्हा हा जो ए पोझिशनला जेव्हा बॉल आहे तो बी पोझिशनला जातोय तेव्हा एक कर्व झालाय, परत ए पोझिशनला आलाय, परत ए पोझिशन वरून सी ला जाताना एक कर्व तयार झालाय. तर या कर्वलाच काय बोलणार, अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. कळालं सगळ्यांना. येस, इट इज कर्व. कर्व आहे, कर्व दिसतोय आपल्याला, त्यामुळे आपण त्याला काय बोलणार, काय बोलणार आपण त्याला, अँप्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन. ओके, कळालं सगळ्यांना. तर ही सुद्धा ऍक्टिव्हिटी तुम्ही घरी करून बघू शकता. ओके, नेक्स्ट काय दिलंय, एक इन्फॉर्मेशन दिली, आपण बघूया. डू यू नो अ स्ट्रेच रबर returns to its original state when it is released. This property is called elasticity. बघा, तर त्यांनी काय सांगितलंय तुम्हाला हे माहित असायला पाहिजे. जेव्हा तुम्ही रबर बँड बघा, तुम्ही जोरात स्ट्रेच म्हणजे खूप फोर्सफुली तुम्ही स्ट्रेच करता. ओके, आणि तुम्ही स्ट्रेच केल्यानंतर बघा तो स्ट्रेच तसाच राहतो का, रबर बँड नाही ना, तसा नाही राहत ना, तो त्याच्या ओरिजिनल पोझिशन मध्ये येतो ना. मग त्याच्या त्या प्रॉपर्टीला काय बोलतात, इलॅस्टिसिटी. काय बोलतात, इलॅस्टिसिटी. ओके, अँड वेन अ स्ट्रेच रबर बँड व्हायब्रेट इलॅस्टिसिटी इज ऍट वर्क. आणि जेव्हा काय सांगितलं त्यांनी, जेव्हा आपण तो रबर स्ट्रेच करतो, जसं इथे वरती आपण या ऍक्टिव्हिटी मध्ये स्ट्रेच केलेला रबर बँड, त्याच्यामध्ये व्हायब्रेशन तयार झाले होते ना. म्हणजेच काय झालं, याच्यामध्ये ती इलॅस्टिसिटी, या रबर बँड मध्ये ती इलॅस्टिसिटी जी प्रॉपर्टी आहे ती वर्क करते.
असं समजायचं. कळालं सगळ्यांना? व्हायब्रेशन होत आहेत म्हणजे इलेक्ट्रिसिटी त्या रबर बँड मध्ये तिथे प्रॉपर्टी आहे, ती वर्क करते. ऑल द व्हाईल दॅट द पेंडुलम ऑसिलेट अर्थ ग्रॅव्हिटेशन इज ॲट वर्क. ऑफकोर्स जेव्हा हा जो पेंडुलम इथे आपण करतोय त्याला मोशन मध्ये आहे, तो आपण त्याला धक्का दिलाय, त्याची ऑसिलेटरी मोशन होतोय, तिथे काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेत ना. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच नसता तिथे तर तो बॉल राहिला असता का तसा तिथे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स जर नसता तर तो बॉल त्या तिथे राहिला असता का? नाही. तो कुठेही असा म्हणजे कळतं ना, तो वरती कुठेतरी असा उडला असता. राईट? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हणून तो बरोबर त्या पोझिशनला बरोबर आहे आणि तो ऑसिलेशन होत आहे, त्याचे मोशन होत आहेत. राईट? कळालं सगळ्यांना? तर हे सगळं इन्फॉर्मेशन होती, सगळ्यांना कळाली? ती तुम्हाला लक्षात असायला पाहिजे, प्रॉपर्टीज, इलेक्ट्रिसिटी वगैरे. ओके ओके, मग आपण इथेच थांबूया. ओके, म्हणजे बाकीचा पार्ट आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. आता नंतर तुम्हाला एक्झाम्पल्स आहेत, जरा वर्ड एक्झाम्पल्स आहेत, म्हणजे फॉर्म्युले वगैरे तुम्हाला नंतर आहेत. ओके, तर फॉर्म्युले वगैरे आपण नंतर घेऊया. ओके, तर आजचा जो टॉपिक झाला त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर्स बघूया आपण पहिले. ते तुम्हाला आज कम्प्लीट करायचे आहेत होमवर्कमध्ये, जेवढा पार्ट झालाय तेवढा. तर कुठला कुठला पार्ट झालाय आपला बघा. फिलिंग द ब्लँक्स मध्ये फर्स्ट क्वेश्चन झालाय का, साऊंड इज जनरेटेड बाय द रिदमिक डॅश ऑफ एनी ऑब्जेक्ट. काय आन्सर येईल? कोण सांगणार मला? चला आन्सर सांगा मला. व्हायब्रेशन. येस, आन्सर काय? करेक्ट आन्सर इज अ व्हायब्रेशन. राईट? नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपला झालेला नाहीये. फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड इज मेजर, आपण कशामध्ये मेजर करतो ते आपलं झालेलं नाहीये. आय थिंक थर्ड वाला क्वेश्चन झालेला आय थिंक. इफ डॅश ऑफ द साऊंड इज डिक्रीज द लाऊडनेस ऑल्सो डिक्रीज. जर आपण साऊंडचं काय, आपल्या साऊंडचं काय डिक्रीज झाल्यावर तो साऊंड सुद्धा कमी येईल आपल्याला ऐकायला? कोण सांगणार मला? येस, व्हायब्रेशनच. तर व्हायब्रेशन ऑफ ऑसिलेशन त्यालाच काय बोलतात? आता मी एक वर्ड सांगितला, जे व्हायब्रेशन कर्व दिसतात, कर्व फॉर्म मध्ये दिसतात, त्याला काय बोलतात? Amplitude. Right. The answer is, if amplitude of a sound is decreased, its loudness also decrease. Okay. तर फिलिंग द ब्लँक्स मध्ये फक्त आपले दोनच क्वेश्चन झालेले आहेत, ए आणि सी, ते तुम्ही लिहू शकता. आय थिंक मॅच द पेअर तर अजून झालेले नाहीयेत आपले. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? आपण क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघूया. ओके, क्वेश्चन नंबर 4 मध्ये बघा. हाऊ इज साऊंड प्रोड्यूस, हे तुम्ही लिहू शकता. राईट? हाऊ इज साऊंड प्रोड्यूस, साऊंड कसा प्रोड्यूस होतो हे लिहू शकता. राईट? नेक्स्ट. ओके, एवढेच क्वेश्चन लिहा आणि बाकीचं लेसन रीड करा. ओके, नंतर मग राहिलेले क्वेश्चन आपण आपला लेसन कम्प्लीट झाल्यावर आपण घेऊया. ओके, तर कुठले कुठले क्वेश्चन सांगितले जे जे तुम्हाला वाटतायत की क्वेश्चन. ओके, क्वेश्चन थर्ड मधला बी,
इज डन. येस, मला पण तेच वाटतं, आपण केलेलं आहे. द साऊंड जनरेटेड बाय अ तबला अँड सितार आर डिफरंट. हे सुद्धा तुम्ही लिहू शकता. जे जे क्वेश्चन तुम्हाला वाटतायत की झालेलं आहे, ओके, ते तुम्ही लिहू शकता. नेक्स्ट क्लासमध्ये तुम्हाला सगळ्यांचे आन्सर मी सांगेन. ओके. डाऊट वगैरे असेल, तुम्हाला जेवढे आन्सर येत आहेत, येस, गुगल क्लासरूम मध्ये मी अपलोड करतेच होमवर्क. तुम्हाला क्वेश्चन नंबर सांगते कुठले कुठले लिहायचे ते तुम्ही घेऊन अपलोड करा. ओके. तर सगळ्यांना कळाला आजचा जेवढा पार्ट आपण साऊंड बद्दल शिकलो? कुणाला काही डाऊट आहे? ओके. मग राहिलेला जो आपला थेरॉटिकल पार्ट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला सगळं फ्रिक्वेन्सी वगैरे त्याचे फॉर्म्युले वगैरे आहेत, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये कंटिन्यू करूया. ओके. चला मग, बाय एव्हरीवन, गुड नाईट. बाय. तुम्ही क्लास लेफ्ट करू शकता. बाय मिस. बाय. क्लास लेफ्ट करा.